बुवा तेथे बाया का आकर्षित होतात? स्त्री शोषण आणि लैंगिक अत्याचारामागील मानसिकता काय आहे या ज्वलंत विषयावर प्रख्यात विचारवंत व अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती संस्थापक अध्यक्ष श्याम मानव यांनी कडक भाषेत मार्गदर्शन करत सत्ताधाऱ्यांवर थेट निशाणा साधला. ही अंधश्रद्धेची मायाजाळ आहे आणि एकीकडे 44 वर्षापासून आपण धर्मप्रबोधनाचं काम करत असताना अजूनही या बुवा बाबांचं प्रयोग या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये होत आहे आणि या महिलांचं मोठ्या प्रमाणामध्ये लैंगिक शोषण होत आहे. हे लैंगिक शोषण होत असताना या महिला कोण आहेत याचा विचार करण्याची गरज आहे. या महिला हिंदू आहेत आणि अशा हिंदू महिलांचं जर लैंगिक शोषण होत असेल तर आपल्याला ते सहन करणार आहोत का? आपल्या आया बहिणी, आपल्या मुली यांचं सातत्याने लैंगिक शोषण करत आहेत आणि आपल्याला सांगितलं पाहिजे की गेल्या 44 वर्षापासून अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीची काम करण्याची ही भूमिका आहे. आमचा देव आणि धर्माला विरोध नाही, परंतु देव आणि धर्माच्या नावावर जे शोषण होतं, जे लुबाडणूक होते, जी पिळवणूक होते, त्या विरोधामध्ये ही चळवळ काम करते आणि स्वातंत्र्य, समता, बंधुता स्वीकारणारा, मानणारा समाज निर्माण झाला पाहिजे. वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण झाला पाहिजे. विज्ञान, चिकित्सा आणि आत्मविश्वास हे बळ प्रत्येक माणसामध्ये रुजलं पाहिजे. विवेकवादी समाज निर्माण झाला पाहिजे. या पद्धतीने हे चळवळ सातत्याने समाजामध्ये काम करत आहे. बरेचसे अंधश्रद्धा आहेत. त्यात सर्वात मोठं मला जे वाटतं ते एक आहे पाप पुण्य पुनर्जन्म. कारण यातूनच तुम्हाला संघर्ष करण्याची जी प्रवृत्ती वाढायला पाहिजे तिला मुळातच संपवण्यात येतं. आणि हिंदू धर्माबद्दल एक सांगायचं जे मी सर्वांना सांगतो आणि विचारतो की अहम ब्रह्मास्मी म्हणजे काय? जेव्हा अहम ब्रह्मास्मी म्हणतो म्हणजे मी स्वतः ब्रह्मदेव आहे. पण याचा अर्थ काय की प्रत्येकात देव आहे, म्हणजे सर्व समान आहे. आता आपले किती लोक स्वतःला समान समजतात आणि म्हणून मग येतो ब्राह्मण्यवादावर. ब्राह्मणांना माझा विरोध नाही, पण ब्राह्मण्यवादाला नक्कीच आहे. जेव्हा कराडे ब्राह्मण स्वतःला स्वतःपेक्षा श्रेष्ठ समजतो तेव्हा तो ब्राह्मण्यवाद. 96 मराठा जेव्हा इतर मराठ्यांना कमी समजतो तो ब्राह्मण्यवादी असतो. तर हे ब्राह्मण्यवाद संपवायला पाहिजे. कारण आपण जर सर्व समान म्हटलं तर कोणी मुखातून पैदा झालेला नाही. मी तरी बघितला, पायातून पैदा झालेला बघितला. हे डोक्यातून काढून टाकायला पाहिजे. सर्व आजकाल आपण प्रभू रामांचं नाव सगळीकडे ऐकतो, पण प्रभूला देखील कुठे पहारा द्यावा लागत असते मी सांगायची गरज आहे नाही ना? आहे का? जाऊ द्या, ब्राह्मणांच्या तिथे जे काही योजना वगैरे असेल तिथे त्यांना पहारा द्यावा लागत. तर हा जो भेदभाव सगळीकडे पसरलाय ना, हा मुळात आपल्याला मिटवावा लागेल आणि सुरुवात आपल्यापासून करावं लागेल. लोक ठेवतात, त्यांना प्रतिष्ठा देतात. श्रद्धा आपली ही राधेमा, तिला कायदा लागू होतो. मी त्यांच्या पोलीस अधिकाऱ्यांना समजावून सांगितलं, ऍडिशनल पोलीस कमिशनरला. मी स्वतः देवेंद्र फडणवीसांच्या कानावर घातलं की राधेमाला कायदा लागू होतो, लोकांना कोर्टात जायला लावू नका, पोलिसांनी ऍक्शन घ्यायला पाहिजे. पण राधेमाच्या पायावर डोकं ठेवणारा माणूस कसा काय राधेमावर ऍक्शन घेऊ शकेल? दुसरे अनेक महाराजांचे नाव आहे, मी सगळ्यांची नावं घेत बसत नाही. अनेक महाराजांना प्रतिष्ठित करण्याचं काम हे देवेंद्र फडणवीस करत आलेले आहेत. मी साधा प्रश्न त्यांना पुन्हा विचारतो की हे सगळे बाबा कुणाचं शोषण करत आहेत? हिंदू स्त्रियांचं शोषण करत आहेत ना? हिंदू पुरुषांचं शोषण करत आहेत ना? त्यांनाच आर्थिकदृष्ट्या त्यांचं शोषण करतायत, त्यांना मानसिक गुलाम बनवतायत ना? आणि तुम्ही जर हिंदूंचा वसा घेतलेला आहे तर त्यांना या शोषणापासून वाचवण्याची जबाबदारी का टाळता आहात? आता तरी हे अंधश्रद्धेचे साप पोसणं बंद करा. हा अंधश्रद्धेचा साप समाजामध्ये प्रतिष्ठित करणं बंद करा. तो पोचवणं या बाबांच्या रूपानं बंद करा. जागे व्हा, आपल्या कर्तव्याला जागा,
आणि किमान पाहुण्यांना तरी काठीनं उत्तम पद्धतीनं साथ मारू द्या, त्यांना सहकार्य द्या. तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात. हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. हा महाराष्ट्र संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम, गाडगे महाराज, तुकडोजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. हा पुरोगामी महाराष्ट्र तुम्ही बदलवू इच्छिता, त्याला अंधश्रद्धेच्या खाईमध्ये घालू इच्छिता. तुम्हाला हा महाराष्ट्र एक खलनायक म्हणून लक्षात ठेवेल. जर तुम्हाला थोडं बहुत अजूनही उपरती झाली असेल आणि व्हायची असेल तर होऊ द्या ती. आता तरी जागे व्हा खराब प्रकरणामुळे आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या अंधश्रद्धा दूर करण्यासाठी जादूटोणा विरोधी कायदा अत्यंत सक्षम पद्धतीने लागू करा. त्याचा उत्तम प्रचार प्रसार करा. कदाचित हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र, संत संप्रदायाचा महाराष्ट्र, ज्ञानेश्वर तुकाराम गाडगे महाराजांचा महाराष्ट्र कदाचित तुम्हाला पुढच्या काळामध्ये नायक म्हणून लक्षात ठेवेल. नाही तर खलनायकत्व कायमचं तुमच्यावर लादलं जाईल. एवढं आवाहन करून मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.